आमदार चित्रा वाघ आपल्या सोबत आहे। ताई, खरं तर अर्थसंकल्प सादर झालाय, मात्र टीका होते की लाडक्या बहिणींसाठी 21 रुपये करण्यात आलेले नाहीत, फक्त घोषणा। हे असं या ठिकाणी अगदी सांगायचं की कुठलीही योजना बंद झालेली नाहीये आणि लाडकी बहीण योजना तर जेव्हापासून अनाऊन्स झाली तेव्हापासून विरोधकांच्या डोळ्यामध्ये खुपणारी ही योजना आहे। हे तर योजना बंद करायला निघाले होते, पण ते आमचे देवाभाऊ शिंदेसाहेब आणि अजितदादा आहेत की ज्यांनी या आमच्या सावत्र भावांचा जो डाव होता तो त्या ठिकाणी हाणून पाडला। मी एवढं तुम्हाला नक्की सांगेन की 2100ची बातमी जी आहे ती सुद्धा खूप लवकर तुम्हाला कळेल आणि सगळ्याच घोषणा बजेटमध्ये येतातच असं नाही आहे। याचा अर्थ त्याच्यावरती काम होत नाही असंही याला म्हणता येणार नाही। आणि 32,000 कोटीचा अर्थसंकल्पात महिला बालविकासासाठी तरतूद केलेली आहे। 19 नवीन न्यायालय त्या ठिकाणी 18 नवीन न्यायालय झालेली आहेत, फॉरेन्सिक व्हॅन आल्या आहेत आणि या आणणारा महाराष्ट्र देशामध्ये पहिलं राज्य आहे आपलं। अशा विविध योजना या महिलांसाठी आहेत। महिला बचत गटाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आता उमेद मॉल हा त्या ठिकाणी असणार आहे, तिला तिचं प्रॉडक्ट विकण्यासाठी। अशा बऱ्याच योजना, घर आहे, पाणी आहे, वीज आहे, सूर्यघर योजना सगळ्यांना देण्यात येणार आहे। त्यामुळे प्रत्येकाचा विचार याच्यात केला आहे। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ याचे पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून आता खात्यामध्ये जाणार आहे। अशा बऱ्याच गोष्टी आहेत। 10,000 महिलांना एआयचं प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये महिला प्रगतीकडे जात आहेत आणि अतिशय चांगला असा हा बजेट आहे। कर्जमुक्ती संदर्भात शेतकऱ्यांची सुद्धा घोषणा केली होती, ती सुद्धा कुठं पाहायला मिळते? मी सांगितलं की जी वचनं दिलेली आहेत त्याच्यावर काम चालू आहे। सगळ्याच गोष्टी बजेटमध्ये येत नाहीत आणि ज्याचा उल्लेख झाला नाही ते होणार नाही हे तुम्हाला कोणी सांगितलं? तरतूद तर करावं लागेल ना, अर्थसंकल्पात तरतूद तर करावं लागेल। काम चालू आहे त्याच्यावरती। विरोधकांकडे सध्या काही मुद्दे नाही आहेत। अर्थसंकल्प पाहायला मिळेल। मी तुम्हाला म्हणते काम चालू आहे आणि जे तुम्हाला अपेक्षित आहे 2100 रुपये शेतकरी जे जे काही सांगितलं होतं त्या सगळ्या घोषणा तुम्हाला ऐकायला मिळतील। विरोधक म्हणतात की कुठेतरी फसवणूक केली आहे। विरोधकांच्या मी तुम्हाला मगाशी तेच सांगितलं, विरोधकांना बोलण्यासारखं काही नाही आहे आणि त्यामुळे तथ्यहीन असे आरोप केले जातात। तथ्यहीन असे आरोप केले जातात। ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या पूर्ण करू असं चित्रा वाघ जे आहे ते म्हणताना पाहायला मिळत आहेत। राजू सोनाने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।